षण्मासिक, उन्मासिक आणि मासिक. षण्मासिक, उन्मासिक, मासिक आणि 12 महिन्यांना केल्या जाणार वर्ष श्राद्ध असून असे प्रकारचे 16 मुक्काम या जीवात्म्याला गरुड पुराणामध्ये फार वर्णन आहे. आणि याच्यासाठी मग हे आपण जे आज हे काय करतो, दहाव्याला जे काय करतो, अस्थि संचाला जे काय करतो, ज्यावेळेस प्रेत देशी ठेवल्या जातं, तिथं जे धान्य ठेवल्या जातं, हे सगळं त्याला जिथं 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 मुकाम पडेल तिथं तिथं त्याला खायला मिळतात, तिथं तिथं खायला मिळतात. हे सगळं काही करतात. आणि जर नाही जर केलं तर काही लोक म्हणतात नाही केलं तर काय होईल. आता देव लोक म्हणत नाही ना, पशु पक्ष्याच्या विवाहित आणि जोशी कामाप्रोती नाही ज्ञानेश्वरीत उभी. आता लोक म्हणतात काय करायचे संस्कार, काय करायचे ब्राह्मण. पशु पक्ष्याच्या लग्नाला कुठं ब्राह्मण आहे? पशु पक्ष्याच्या लग्नाला ब्राह्मण कोण आहे माहितीये का? कोण? आता जो विषय घेतले ना, कोण? कामाप्रोते नाही. काम निर्माण झालं की ब्राह्मणच. मग तसं जर असल तर काय होईल. अर्जुनानं पहिल्याच अध्यायात 41, 40, 42, 43 क्रमांकाच्या श्लोकात सांगितलं, देवा कुलक्षयम प्रणक्षन्ति कुलधर्म सनातनः धर्मे नष्ट कुलम कृष्ण अधर्माद्वतितः अधर्माद्भूत कृष्ण प्रदूषन्ति कुलस्त्रिया स्त्रीषु दुष्टासु वानष्टेषु जायते वर्णशंकरः संकरो नरकायेव कुलगणानां पतन्ति पितरो हेषां लुप्त पिंडोदक क्रिया. याचा सरळ भाव तो थोडक्यात सांगतो. अर्जुनानं सांगितलं, देवा तू मला युद्ध करायला सांगतो, पण युद्ध केल्याच्या नंतर कितीतरी प्राणाची हानी होईल. बर, प्राणाची जर हानी जर झाली काय होईल. आमचा कुलधर्म नष्ट होईल. कुलधर्म का नष्ट होईल की विधवा झालेल्या स्त्रिया ह्या धर्मानं वागणार नाही. आणि विधवा झालेल्या जर स्त्रिया धर्मानं वागणार नाही तर त्यांचा काही होईल, वर्णसंकर होईल. वर्णसंकर होईल. आता वर्णसंकर कळतं ना, लय खाली येऊन बोलणं नको. वर्णसंकर होईल म्हणजे स्त्री एका जातीची, पुरुष एका जातीचा, आणि त्याच्यापासून जे मुलं निर्माण होतात त्याला संकरित किंवा वर्णसंक्रमित असं म्हणतात. वर्णसंकर्म होईल. आणि वर्णसंकर झालं तर वर्णसंकर झालेले लेकर हे पिंडदान करणार नाही. पतंती पित्रो हेशाम लुप्त पिंडोदका क्रिया. आणि जिथं पिंड जर दिल्या जात नाही, तिथं जर क्रिया कोणती केल्या जात नाही, तिथं काय होईल. नित्यादी कर्म ठाके नैमित्तिक कर्म पारोखे ते कवन तिळोदके कवनार्पी म्हणून पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती. आणि तेही येती कुळापाशी आभुलिया. आणि ते जर पितर इथं जर आले तर त्या कुळात सुख समाधान कधीच लाभत नाही. म्हणून आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न असली पाहिजे, आपली पितर देवता आपल्याला प्रसन्न असली पाहिजे, आणि आपल्यावर ग्रामण देवता ही प्रसन्न असली पाहिजे. मग याच्यासाठी महाराज आपण हे कर्म केलं पाहिजे. बल्ले महाराज हे तुम्ही सांगितलं सगळं बरोबर आहे. आम्ही तुम्ही 2 कर्म सांगितले, 2 कर्म केले, 2 संस्कार केले, पुढचं 2 प्रवास त्यांच्या गतीनं होणार. आम्ही सगळं काय केलं. तुमची बडबड कशामुळं नाही. शंका येते ना सुज्ञ, कारण आपल्याला शंकाच येत नाही. पहिली गोष्ट काही केव करो वा वा हळूच हात अडवणे नाही नाही का काही मनात विनोदाची गोष्ट नाही. नेमकं कारण श्रोता व्याघ्रमुखी असावा का स्वानमुखी असावा. श्रोता व्याघ्रमुखी असावा, स्वानमुखी नसावा. व्याघ्रमुखी कोणाला म्हणतात तर स्वानमुखी कोणाला म्हणतात. श्रोत्यामध्ये काही जसं स्वानमुखी असतो ना, कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगड कोण मारतं त्याचा विचार करत नाही, त्या दगडाला चावत बसते. एक श्रोता तसे ते शब्दाला चगळीत बसायचं. आणि एक श्रोता व्याघ्रमुखी, हा बोलतो पण कुठलं बोलतो, कोण्या ग्रंथातलं बोलतो, याला आधार काय, याला प्रमाण काय. प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी. प्रमाण असावा. लक्षणाभ्याम प्रमाणम वस्तुसिद्धी. मग महाराज तुम्ही सांगा, तुम्ही सांगितल्याने आम्ही सगळे कर्म करू. तुमची कीर्तनाची एवढी 2 घंटे बडबड हे एवढे हे कशासाठी.
म्हणले महाराज त्याच कारण सांगतो. कर्म करत असताना नाथ भागवतात कर्मे कर्मे विगुण होत ते समरावामी अच्युत नुन्य ते पूर्ण होत ऐसे समर्थ नामाचे. असं नामामध्ये समर्थ किंवा तुकोबाराय सांगतात. आठवलं तर बघा, कर्म धर्म नवती सांग उने अंग पतन. कर्म धर्म नवती सांग. आपण ज्या वेळेस कर्म करतो ना, मंत्र आणि तंत्र दोन्ही बरोबर झालं पाहिजे. मंत्र आणि तंत्र म्हणजे ब्राह्मण देव मंत्र म्हणत असले आणि जी क्रिया करायला लावतात ना, अंगठ्याहून पाणी द्यायचं, महाराज काहीच हातच असं वागत नाही. हा बरं, हे केल्याच्या नंतर सुरुवातीला जर डोळ्याला पाणी लावा म्हणला, आता नेत्र उदक स्पर्श महागणाधिपतये नमः स्वतिना इंद्रोध सर्व स्वस्तिना पुका विश्ववेदा असं म्हणणं ते मंत्र तंत्र. एका बहादरानं पाणी घेतलं, देवबापाच्या डोळ्याला लावलं, लावा डोळ्याला पाणी, हुकलं. मग मंत्रामध्ये कमी अधिक चूक झाली, तंत्रामध्ये कमी अधिक चूक झाली, तर ती चूक भरून निघत असती नामसंकीर्तनानं. म्हणून आज खूप अट्टहासानं खूप प्रयत्नानं हे कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. विठ्ठल कारण फक्त एवढंच एक मंडप राहिलं. हे संप्रदायाचे उच्च उदात्त सर्वोदयी कांक्षिणी संकल्पना जर असन तर भक्त वारकरी संप्रदायाचे आहे. हे संप्रदाय जिवंत आहे, नाही तर महाराज काय खरंय. आज कोणावर संस्कार राहिले नाही, संस्कार राहिले नाही. कोणी कोणाला ओळखायला तयार नाही. आई कळत नाही, बाप कळत नाही आपल्यासाठी काय केलं म्हणतात, आपल्यासाठी काय केलं. कारण आईसारखं जगामध्ये प्रेम नाही. लेकुराचे हित वाई माहुलीचे बडे है मां, जग में बड़ी 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 दैवत नाही, आईसारखं दैवत नाही. कारण आई वडील सगळं तीर्थाची धुरे, जे का माता पितरे त्या सेवेशी शरीरे लोन किजे म्हणून सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे की माता पिता मरणे अंकित जे दिवस. प्रेम म्हटलं की आई. बघा, एखाद्या आईच्या पोटात जर दुखायला लागलं, आणि ती आई जर दवाखान्यात गेली, लेकरू आडवा आलाय, लेकरू आडवा आलं, डॉक्टर साहेब
त्या बाईच्या मालकाला विचारतो, काय करू, मी धर्म संकटात सापडलो. एक तर बाईला वाचवतो, नाहीतर लेकराला वाचवतो. बाईला वाचवतो, नाही तर लेकराला वाचवतो. माणसाला ज्यावेळेस विचारतो ना, मनुष्य काय म्हणेल, तुमच्यावर जर प्रसंग आला, तुम्ही जर दवाखान्यात गेले भगवान महाराज आणि डॉक्टरला विचारलं काय करू भगवान महाराज, बाईला वाचू का लेकराला वाचू, काय म्हणाल तुम्ही? बाईला वाचवा, लेकरू गेला तर जाऊ द्या. लय मोठ्या मनाची आहेत तुम्ही. तुमच्या आमच्या वेळेस जर आपल्या पप्पांना असा निर्णय घेतला असता तर बाईला वाचवा, आपण इथं कीर्तनाला आलो असतो. तो माणसाला विचारतो, माणूस म्हणतो बाईला वाचवा, पण डॉक्टर बाईकडे जातो, बाईला सांगतो, बाई काय करू, मी धर्म संकटात सापडलो. एक तर तुला वाचू शकतो, नाही तर तुझ्या लेकराला वाचू शकतो. बाई त्या डॉक्टरचे पाय धरती आणि ती बाई म्हणत असते, डॉक्टर साहेब तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ देऊ, एकच करा, मी मेले तर चालेल, मी मेले तर चालेल, डॉक्टर साहेब माझं लेकरू वाचवा, माझं लेकरू वाचवा. आणि असंच आमच्या या आईनं या लेकराला जगवलेलं आहे. लेकराला त्यांना वाचवण्यासाठी स्वतःचं प्राण जायपर्यंत कष्ट केलेले आहेत. ती आई आहे आणि त्याच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आज कार्यक्रम विठ्ठल विठ्ठल. कवीनं सुंदर गायलेला ना, आई माझी मायेचा सागर, तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिलीस माझ्यासाठी कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, वल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला. आणि या आईनं या कवितेप्रमाणे अनुभवलेला आहे. काट्याच्या फासावून चालली, चिखल तुडवला, उपवाशी राहिली, असं हे जीवन जगलेले आहेत. पण तुम्हा आम्हाला घडवलेले, त्याच्यासाठी एवढं कार्य केलं तर काय नवल. तसं आपण आई वडिलांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. पण काही ना काही आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य याला म्हणतात कृतज्ञता. एक असतो कृतज्ञ आणि एक असतो कृतघ्न, असे दोन प्रकार. आपण कृतघ्न होऊ नये, जेवढं होईल तेवढं आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करावा. का करावा, का, त्याला एक मुद्दा आहे, का करावा. जशी आई गेली, जशी आई गेली, बाबा गेले, तसे तुम्ही आम्ही चाललेलो आहेत. आपण येत आहोत का? हा, तुमची आमची किंमत कमी होणार आहे, तुम्ही आम्ही क्षीण होणार आहे. कारण गात्र गलित झाल्याच्या नंतर शंकराचार्य सांगतात ना, अंगम गलितम फलितम मुंड दशन विहीनम जातम तुंड ऊर्ध्वो याति गृहीतवादंड तदपि न मुञ्चत आशा पिंड. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. बाबारे, नंतर काय आहे म्हणून तुम्ही काय करा, नंतर पस्ताव्यात पडू नका. आता मी काय सांगतो ते ऐका. महाराज
नंतर करू, कधी करणार? कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये तारुण्य आहे, काही करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत करा. उद्या करू म्हटल्यानं जमतं का? कारण महाभारत सांगतं. हॅलो हॅलो असं. कारण ज्याच्या जीवनामध्ये दीर्घसूत्राचा आहे, निद्रा, तंद्रा, भय आणि दीर्घसूत्रता, त्याची कधीच प्रगती होत नाही. कोणाची प्रगती होत नाही? निद्रा, तंद्रा, भय आणि दीर्घसूत्रता. दीर्घसूत्रता ज्याला झोप जास्त आहे, ज्याला आळस जास्त आहे, ज्याला काही करण्यात भीती आहे. बघा ना, पोराईला झोप 12 वाजूस्तर मोबाईल बघायचे आणि सकाळी 12ला उठायचं. आळस जास्त, बरं भीती. त्याला सांगितलं सायन्स घे, नको म्हणलं, जमतक नाही कोणाटाव अर्थ घेतो. म्हणजे आधीच टू बी ऑर नॉट टू बी, धिस इज अ नॉट क्वेश्चन. नाही, पोरायचे पुस्तक वाचित असतो आणि पोरायला पाहिजे हे निश्चय नाही. कारण भीती, ज्या माणसाला भीती, त्याची प्रगती होत नाही. अभयम सत्वशुद्धी 13वा अध्याय गीता. कारण थोडी पाठाची सवय लागलेली, काय करावं, ते सूत्र सांगितल्याशिवाय जमत नाही. असो, कारण अभयम निर्भय, सफलता मिले या न मिले ये तो अगली बात है. सफलता मिले या न मिले ये तो अगली बात है, लेकिन तुम हम कोशिश न करें ये तो गलत बात है. मला हजारो ब्राह्मण आडवे आले, किती? एक नाही, हजारो. तुम्ही वेदांत शास्त्राचा अभ्यास करू नका, तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकू नका, तुम्ही वास्तुशास्त्र शिकू नका, तुम्ही भागवत शास्त्र शिकू नका. का शिकू नका? तुम्ही बंजारा आहेत, परत तुम्हाला शिक्षण नाही, कुठं जमणार? पण राऊत बाबा, वक्ते बाबा यांची कृपा झाली, त्यांना हाताला धरून पंढरपूरला नेलं महाराज, आणि एक भेलो नाही. अहो, नाही चांगलं तर झालं, कमीत कमी वाईट तर होणार नाही. आणि चौथं लक्षणे, माणसाकडे दीर्घसूत्रता नसावी. दीर्घसूत्रतामध्ये, दीर्घसूत्रता कशाला म्हणावा? हे आजकाल तुमच्या आमच्या पोराईमध्ये पाहायला मिळतं. त्याला कोणतं, आई रडू नका, आज रडू नाही. गरुड पुराणात आता सांगत नाही, गरुड पुराणात नेम आहे, जर आपण जेवढं रडलो, जेवढे अश्रू आणि जेवढं आपलं शिंबूड येतं, त्या प्रेताला खायला लावतात. गरुड पुराण वाचा. कारण ते प्रेताला म्हणत असतं, तो काय आणलं त्याचं. आणि आपण जे रडतो त्याच्यासाठी रडतो का? आपण आपल्या हितासाठी रडतो. रडू नये, त्याच्यासाठी नाम जप करावा. मग माणसांना दीर्घसूत्रता नसू नये. नाथ महाराजांना सांगितलं, तुम्ही दीर्घसूत्रता ठेवली, कधी करणार तुम्ही? अविषदाता आहे बंधू सोयरे पिसून सर्व हे मिथ्ये जाणून शरणरी घा देवासी. अरे कोणी बाबा, कोणी नाही म्हणून आयुष्य चाललेलं आहे.
अविशाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. कारण तुम्ही जर हे जर नाही ऐकाल तर काय होतं मग? हे जर नाही ऐकाल जमतं का? जाऊ दे मग दुसरा येईल. हा सवट का तर ते जोड पाहिजे सगळ्याचा जोड लागन आपला मी आता विठाला विठाला म्हणून परिमाळ गेली आवोष फुले देठी आविषे शेवटी देते सा. आणि काय खरंय महाराज या देहाचा कधी काय होईल सांगता येत नाही. तूप डब्यात आहे, तूप डब्यात आहे तोपर्यंत डबा कपाटात. तूप संपलं की ते डबा कुठे? शेंगामध्ये शेंगदाणे, शेंगामध्ये शेंगदाणे तोपर्यंत शेंगा पोत्यात आहेत, ते पोत घरात आहे. शेंगदाणे काढले की टरपल कुठे? चुलीत. आणि टरपलाला करता काय? हे टरपल आहे आतलं निघून गेलं तर याला काय करतात? भागवतामध्ये गोकर्णानं आपल्या बापाला सांगितलं, बाबा अहो काय घेऊन बसला? देहस्थिती मांस रुधिरे अभिमती त्यज्यत्वाम जया सुतापि सुममता विमुंच पश्यानिशं जगदिदं क्षणभंगुनिष्ठं वैरागे राग रसिको भक्तिनिष्ठ. फार सुंदर श्लोक आहे महाराज. वैराग्य ठेवा, भक्ती करा, कारण देहस्थिती मांस रुधिरे अभिमतीम त्यज्यताम. देहात काय वरून पॅकिंग आहे म्हणून बरं आहे.